नमस्कार. योग प्राणायाम याला अत्यंत महत्त्व येत आहे. प्रत्येकाने प्राणायाम करायला पाहिजे. तो शहरातला असो की खेड्यातला असो. आपण खेड्यातल्या लोकांना विचारलं, ते म्हणतात की आमचे व्यायाम भरपूर होतात. व्यायाम हा वेगळा आहे, ते आपले तुमचे शारीरिक श्रम झाले. तर प्राणायाम करणे म्हणजे आपल्याला हृदयाला शक्ती देणे, आतले जे अवयव असेल त्याला शक्ती देणे, हे फार महत्त्वाचं आहे. आतल्या अवयवाला शक्ती देण्याचं काम फक्त प्राणायामामध्ये होत असते. तुम्ही कुठलेही व्यायाम केले, कुठेही फिरायला गेले तरीही तेवढा लाभ होत नाही. तुम्हाला लाभ होण्याच्या दृष्टीने तुम्हाला प्राणायाम फार गरजेचे आहे. बघितलं असेल, आधीच्या काळात बी पी असेल, शुगर असेल क्वचित व्हायची खेड्यामध्ये. शहरामध्ये सुद्धा तसंच, ते सुद्धा वयाच्या 50च्या नंतर. पण आता तसं राहणं, लहान लहान मुलांनासुद्धा अटॅक येत आहेत. त्यांची शुगर वाढलेली आहे, बी पी वाढलेली आहे, चष्म्याचे नंबर वाढलेले आहे. थायरॉईड हे प्रत्येकाला होत असतो. मग ह्याच्या ज्या 3 बिमाऱ्या आहे, बी पी असेल, थायरॉईड असेल, शुगर असेल, याच्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर निश्चित तुम्हाला प्राणायाम फार गरजेचं आहे. 8 प्राणायाम आहे. आपण आजपासून एक प्राणायामाची माहिती घेऊ. मला वाटतं माझे मित्रमंडळी असेल, नातेवाईक असेल, आप्तसखी असेल, माझे साधक असेल, प्रत्येकाने हे प्राणायाम करायला पाहिजे. व्यायामात थोडाफार बदल झालाच चालेल, व्यायाम कमी झाले ती चालेल, पण हे प्राणायाम सकाळी उठून निश्चित अर्धा ते पाऊण तासात तुमचे प्राणायाम होतात. मी तुम्हाला त्याचे लाभ सांगीन, क्रिया सांगीन, त्याचा अवधीसुद्धा सांगीन, किती वेळ करायचा आपल्याला, त्यानुसार करायचं आहे. 8 प्राणायाम. त्यापैकी पहिलं प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. याचा लाभ असतो आपल्याला आपल्या शरीरात ऑक्सिजनची मात्रा वाढवणे. आपल्याला ऑक्सिजन मिळतं. आपण जर प्राणायाम नाही केलं तरी आपल्याला ऑक्सिजन मिळतं, पण ते कमी प्रमाणात मिळतं. फक्त तुम्हाला 500 ml मिळेल. बरं, आपण 2 ते 5 मिनिट भस्त्रिका प्राणायाम केलं तर निश्चित तुम्हाला 4000 ते 5000 ml एवढं ऑक्सिजन आपण आपल्या फेफड्यामध्ये समाविष्ट करू शकतो. प्रत्येक अवयवाला ऑक्सिजनची गरज आहे. ब्रेन सेल्स असेल, बॉडीमधील सेल्स असेल, त्याला ऑक्सिजनची गरज आहे. जेवढं ऑक्सिजन मिळेल तेवढं तुमचं अवयव चांगले राहतात, कुठेही थकवा जाणवत नाही. यासाठी तुमच्या शरीरात ऑक्सिजनसुद्धा राहायला पाहिजे. म्हणून आपण हे भस्त्रिका प्राणायाम कमीत कमी 2 ते 5 मिनिट, तेही ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 4:30 ते 6 हा ब्रह्ममुहूर्त आहे. ठीक आहे, आपण 4:30ला उठू शकत नसेल, 6 वाजता उठा. 6 वाजता उठल्यानंतर पहिल्यांदा थोडंसं बाहेरच्या वातावरणात, म्हणजे जिथे तुम्हाला नैसर्गिक हवा मिळत असेल अशा ठिकाणी बसायचं. किंवा जर तुम्हाला घरीच बसायचं असेल तर आपल्या खिडक्या दारं उघडून द्यायची, तिथे बसायचं. 2 ते 5 मिनिट फक्त भस्त्रिका करायचं. भस्त्रिका करताना फक्त लांब श्वास घ्यायचा नासिकेतनंच आणि लांब श्वास सोडायचा नासिकेत. 2 ते 5 मिनिट कंटिन्यू करा तुम्ही. मी क्रिया करून दाखवतो, बघाल तुम्ही. कुठल्याही आसनात बसायचं तुम्हाला. आसन तुम्हाला सांगितले आहेत, 3 आसनापैकी कुठल्याही एका आसनात बसायचं आहे. पाठीचा कणा मात्र ताठ ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. कुठलीही मुद्रा लावा. 8 मुद्रा आहे, त्यापैकी ध्यान मुद्रा, वायुमुद्रा, जे वाटत असेल ते लावा. 8 मुद्रेची सुद्धा तुम्हाला आपण माहिती देऊ. पाठीचा कणा ताठ ठेवायचा, डोळे बंद हलक्याने, मनात कुठलाही विचार नाही, फक्त नासिकेतनं श्वास घ्यायचा, नासिकेतनं सोडायचा. ही झाली संथ गती. यामध्ये सुद्धा 3 गती आहे. मध्यम गती, तीव्र गतीने सुद्धा तुम्हाला करता येईल. ज्यांना सवय झाली असेल, नियमित सवय झाली असेल, कुठेही बीपीचा त्रास असेल, त्यांनी आपला तीव्र गतीने करायचं. या 3 गती आहे.
ज्यांना बीपीचे प्रॉब्लेम असेल त्यांनी संथ गतीने करा. जे यंग असेल त्यांनी तीव्र गतीने केलंच चालेल, काही मध्यम गतीने करता येईल. पण हे भस्त्रिका प्राणायाम हे 2 ते 5 मिनिट नियमित केले तुमचं ऑक्सिजन लेवल वाढेल. विशेषतः तुमचे फेफडे मजबूत होईल, फेफडेसुद्धा मजबूत होईल. एकदा आपल्या फेफड्यामध्ये ऑक्सिजन साठवून राहिलं की ॲटोमॅटिक रक्तवाहिन्याद्वारे प्रत्येक अवयवाला मिळतं, प्रत्येक अवयव बळकट होतात. मेंदूसुद्धा तुमचा एकदम चांगला होतो, त्याची तल्लख बुद्धी होते, आपली बुद्धीसुद्धा वाढते. शरीरातील जे काही असेल, हार्ट असेल, किडनी असेल, लिव्हर असेल, स्टमक असेल, पॅनक्रियाज असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्ह राहतात. त्याला प्रत्येकाला ऑक्सिजन मिळतो, त्याला शक्ती पुरवठा होतो. दिवसभर तुम्हाला कुठलाही थकवा जाणवत नाही भस्त्रिका केल्याने. म्हणून हे पहिलं प्राणायाम आहे, प्रथम प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक दिवशी आपण एक एक प्राणायाम घेऊ. तुम्हाला 8ही प्राणायामाची काही व्यायामाची माहिती देत राहतो. निश्चित माझे नातेवाईक असेल, मित्रमंडळ असेल, त्यांनी निश्चित हे प्राणायामाकडे वळा. प्राणायाम करणे फार गरजेचं आहे. तर धन्यवाद, नमस्कार.